शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ म्हणजेच सुटाच्या घटना दुरुस्तीनं जनरल काउन्सिल कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या 2 वर्षाचा कार्यकाळ मोडून 3 वर्ष करण्याचा घाट घातल्याचा आरोप सुटा बचाव संघर्ष समितीनं केलाय। या संभाव्य घटना दुरुस्ती विरोधात समितीनं सुटा कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं। या प्रमुख घटना दुरुस्तीला विरोध दर्शवत मागील 3 वर्ष होऊनही अध्यक्षपद भूषवणाऱ्यांनी या प्रदीर्घ काळात समन्वय समितीची रीतसर निवडणूक का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला। तसंच हत्ती महालमधील मालमत्ता विकण्याचा घाट असल्याचा आरोप समितीनं केलाय। एक हाती सत्तेसाठी राक्षसी प्रवृत्तीनं घटना दुरुस्तीचा घाट घातल्याचं सुटाचे विश्वस्त आणि समन्वय मंडळाचे सदस्य प्राध्यापक तानाजी स्वामी यांनी सांगितलं। सुटाची लोकशाही ही या देशात सगळ्यात जास्त आहे। दर 2 वर्षांनी सुटामध्ये निवडणुका होतात, तर ह्यात कोणतंही पद या ठिकाणी राहिलेलं नाही आहे। विश्वस्त मंडळ हे काय पद नाही आहे। ही या सुटाची जी मालमत्ता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या शहरामध्ये आहे ती सुरक्षित राहावी, कोणीही फुकावारी विकू नये, त्यावर एक लॉक करण्याच्या हेतूनं या घटनेची तरतूद आहे। बऱ्याच संस्थेमध्ये आजीव सेवक, आजीव सभासद या संकल्पना आहेत। त्या संकल्पनेतून फक्त 5 लोकांची ही समिती आहे। बाकी उर्वरित सर्व निवडणुका निवडीने होत आहेत। समन्वय मंडळाची सुद्धा दर 4 वर्षांनी निवडणूक होते। जर पदाधिकारी किंवा मॅनेजिंग कार्यकारिणीनं निवडणुकाच घेतल्या नाहीत तर हा दोष विश्वस्त मंडळावर किंवा जुन्या लोकांच्यावर ढकलता येणार नाही आहे, कारण त्यांच्या नाकर्तेपणामुळे या निवडणुका झाल्या नाहीत। हा अध्यक्षांचा नाकर्तेपणामुळे आहे। आणि अशा परिस्थितीत घटना दुरुस्त करणं आणि तीही चुकीच्या पद्धतीनं करणं हे उचित होणार नाही। जी संभाव्य घटना दुरुस्ती आहे ती एक हाती सत्ता घेण्याच्या हेतूनं आणि स्वतःच्या राक्षसी मनोवृत्ती साध्य करण्याच्या हेतूनं केलेले आहे, म्हणून त्याला आमचा विरोध आहे। हा विरोध आम्ही यापूर्वीही पत्राद्वारे केलेला आहे, मात्र त्यांनी तो मांडला नाही। म्हणून आज सुटाच्या दारात सुटाच्या प्रमुख विश्वस्तांना बसावं लागतंय। हा यामधला एक अत्यंत दुर्दैवी भाग आहे। यावेळी सुटाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक S.G. पाटील, समितीचे अध्यक्ष प्राध्यापक D.N. पाटील, प्राध्यापक A.B. पाटील, अशोक पाटील, रवींद्र दिवाकर, अशोक कोरडे, संतोष जेठीथोर, निवास वरेकर, सुनील खराडे, अरुण पाटील, शिवाजी गायकवाड, दिनकर शिंदे, आबासाहेब चौगुले यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते।